परमार्थाचा कोणताही ठेवा माणसाच्या जीवनामध्ये प्राप्त होत असताना माणसाचं काहीतरी पूर्वजन्मीचं पुण्य असावं लागतं. एवढा सुंदर हा भोकर रोडच ना. हा एक मनुष्य टू व्हीलरवर जात होता, एका उसाच्या ट्रकवाल्याने त्याला धडक दिली. रक्ताच्या थारोळ्यामध्ये माणूस पडलेला, ॲम्ब्युलन्स वा 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 करत ती ॲम्ब्युलन्समध्ये त्याला टाकलं जातं आणि नांदेडच्या सगळ्यात मोठ्या महागड्या हॉस्पिटलमध्ये त्याला भरती केलं जातं. 2-3 दिवस झाले त्याला जाग आली, होश आली की गावातील लोक ज्यावेळेस त्याला भेटण्यासाठी जातात त्यावेळेस त्याच्या डोळ्याला धारा लागते आणि तो सांगतो, ओ दादा ऐका ना, उसानं भरलेला ट्रक होता हो, अंगावर आला होता माझ्या, 80च्या स्पीडनं माझी गाडी होती, वाचण्याचा 1% चान्स नव्हता, पण सांगू तुम्हाला काहीतरी पूर्वजन्मीचं पुण्य आडवं आलं म्हणून या अपघातातून मला तुम्हाला एवढंच सांगायचं, माणसं अपघातातून वाचलं तरी पुण्य समजतात. काही पोरं नोकरीला लागले की बोलता बोलता म्हणतात, महाराज माझ्यासारखा विद्यार्थी या नांदेड जिल्ह्यात नाहीये, पण आज मी एवढ्या चांगल्या पोस्टला लागलो, खरं सांगू काहीतरी माझ्या वाडवडिलाची पुण्याई कामी आली. मग नोकरीला लागलं तरी पुण्य समजणारे लोक, आपण अपघातातून वाचलं तरी पुण्य समजणारे लोक, याच्यापेक्षा काही लोक पुढचे ते म्हणतात, बाबा अहो काहीतरी पूर्वजन्मीचं पुण्य केलं म्हणून एवढी चांगली बायको भेटली नाही तर आहो तसाच. म्हणजे चांगली बायको भेटण्यासाठी सुद्धा काय लागतं, पुण्य. मग चांगल्या बायकोसाठी पुण्य लागत असेल, अपघातातून वाचण्यासाठी पुण्य लागत असेल, चांगली नोकरी लागण्यासाठी जर पुण्य शब्दाला वापरत असेल तर कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम जगाचा मालक पांडुरंग परमात्मा त्याच्याविषयी अंतःकरणामध्ये आवड निर्माण होण्यासाठी का बरं पुण्य नसेल लागत. बसणारे मायबाप, निश्चित माझी सर्वांना विनंती गड्यानो, आपण सर्व भाग्यवान आहोत. तुका म्हणे होता ठेवा तो या भावा सापडला. काहीतरी अनेक जन्माचं पुण्य केलंय तुम्ही आणि मी, म्हणून तुकोबरायसारख्या महात्म्याचा जन्म उत्सव तुम्हाला आणि मला साजरा करायला मिळतो. एक वाक्य माझं लिहून ठेवा गड्यानो, जिंदगी में सपने तो हर कोई सजाता है, जिंदगी में सपने तो हर कोई सजाता है, लेकिन मेरा भगवान हर किसी का सपना कभी पूरा नहीं करता मेरे दोस्त. उसी तरह इस धर्म मंडप में भी हर कोई आना चाहता है, लेकिन आता तो वही है जिसे मेरा भगवान बुलाता है. आपण सर्व पुण्यवान आहात गड्यानो, म्हणून एवढा मोठा सोहळा तुकोबरायचा तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये होतोय. लक्ष देऊन ऐका, मानवी देहाला जन्माला आल्यानंतर माणसाकडून प्रामुख्यानं 2 उत्सव झाले पाहिजेत. एक देवाचा झाला पाहिजे, दुसरा साधूचा झाला पाहिजे. पण हल्ली जगाचा जर विचार करायला गेलो तर लोक देवाचेही उत्सव करत नाहीये आणि लोक साधूचेही उत्सव करत नाहीये. हल्ली लोकांना लोकांचे उत्सव करायची खूप हौस आलेली. महाराज 90 वर्षांच्या डंगऱ्यांना सुद्धा असं वाटतं की आपले वाढदिवस साजरे झाले पाहिजे. तू काय केलंय समाजासाठी? हा, लोकांना अरे 95 वर्षाचं झाल्यावर कुठे अॅनिव्हर्सरी साजरी करत असते? दुःखाची आठवण एवढ्या प्रेमानं लोक का करत असेल मला तर काही कळत नाही बाबा. मी खरं सांगू का महाराज, माणसाने माणसाचे उत्सव करणे म्हणजे गाढवान शेत खाल्लं पापना पुण्य. माणसानं माणसाचा उत्सव नाही करू. तुमच्या आणि माझ्या पदरात जर पुण्य पडा वाटत असेल तर माणसानं देवाचा उत्सव केला पाहिजे. का देवाचा उत्सव साजरा करायचा याचं कारण सांगतो. ज्या विश्व मालकाने तुम्हाला आणि मला जन्माला घातलंय, ज्या विश्व मालकाने एवढ्या सुंदर सृष्टीमध्ये तुम्हाला आणि मला जन्माला घातलंय, त्या भगवंताच्या उपकारातून ऋणी होण्यासाठी आपण गोकुळाष्टमी साजरी करतोय, आपण नरसिंह जयंती साजरी करतोय, आपण वामन जयंती साजरी करतोय, आपण प्रभू रामचंद्राचा जन्मोत्सव साजरा करतो, आपण गणरायाचा जन्मोत्सव साजरा करतो, आपण महाशिवरात्री साजरी करतो. याचं कारण देवाचे तुमच्या आणि माझ्यावर उपकारे प्रमाण घ्या. जेने हा जीव दिला दान तयाचे करीन चिंतन, जगत जीवन नारायण गायीन गुण तयाचे. पण बसणारे मायबाप, देवाचा उत्सव तुमच्या आणि माझ्या जीवनातून नाही घडला तरी चालेल, देवाचा उत्सव माझ्याही जीवनामध्ये नाही घडला तरी चालेल, पण साधूचा उत्सव तुमच्याही जीवनामध्ये घडला पाहिजे आणि साधूचा उत्सव माझ्याही जीवनामध्ये घडला पाहिजे. माया हो, आपल्या मराठवाड्यामध्ये सुवासनी जेव घालायची परंपरा आहे का? तुमच्याकडे असेल ना. त्या सुवासनी जेव घालत असताना 2 परंपरा आहे. एक तर छोट्या छोट्या बालिका जेव घालतात, आपल्या 5वी-4थीतल्या मुली, किंवा सौभाग्यवती मायमावल्या जेव घालतात. एका शावकाराच्या बायकोने आई सांगितलं, ऐका माझ्या घरी सुवासनीचं जेवण आहे. आता ज्या बाईनं 11 प्रमुख ज्या महिला जेवायला बोलवलं होत्या, तिच्याकडे 500 एकर जमीन होती बाबा. किती जमीन होती? जी माय माऊली जेवायला येईल तिला 5 ग्रॅम सोन्याची अंगठी होती. सोनं काय भाव झालं घरी जाऊन विचारा. 1,65,000 रुपये तोळा झालं महाराज. प्रमुख गावातून फक्त 11 जणीची निवड केलेली होती आणि जी जेवायला येईल तिला 25,000चा शालू. आपल्याला काय द्यायचा का घ्यायचा? मोठ्या श्रीमंताची बायको होती, चांदीचं चाट जेवायला होतं आणि 11 जणीला बरोबर 12 वाजता जेवायला बोलवलं. एक माय माऊली जेवायला निघाली आणि तिचं 8-9 वर्षाचं लेकरू, 7 वर्षाचं लेकरू घेऊन निघाला. तर ते छोटंसं लेकरू, त्याला काय कळतं, तिच्यासोबत जसं गेलं तसं गुलाबजामचं टोपलं होतं, त्या गुलाबजामच्या टोपल्यात हात घातला आणि त्यातले 2 गुलाबजाम काढले आणि तोंडात टाकले. शावकाराच्या बायकोला राग आला. अरे सुवासनीचं पूजन व्हायचंय, सुवासनीला नैवेद्य दाखवायचं आहे आणि या लेकरानं 2 गुलाबजाम खाल्ले.
जसं त्या लेकराला घेतलं तसं 2 त्याच्या थोबडीत द्यायला ठेवून आणि त्या लेकराचा हात धरला आणि त्याला घराच्या बाहेर काढलं. उदाहरण संपलं कीर्तनाकडे या. 9 महिने 9 दिवस एखाद्या माय माऊलीने एखादा गर्भ आपल्या पोटात वागवावा, तळ हाताच्या फोडासारखं लेकराला जपावं, अमृताही पेक्षा पवित्र दूध पाजावं. आणि 2 गुलाबजामसाठी जर एखादी शावकाराची बायको तिच्या पोराला मारत असेल तर माया खरं असेल तर सांगा, खोटं असेल तर सोडून द्या. तुम्ही जेवसाल का हो तिच्या घरी? तुम्ही म्हणसाल बाई तुझी अंगठी धर, तुला त्या चांदीच्या ताटाला लात मारसाल, म्हणसाल ही साडी चुलीत घाल तुझ्या, नको तुझी साडी मला. माझ्या सोन्यासारख्या लेकराला 2 गुलाबजामसाठी गालात मारती. ती माय माऊली जर सक्की असेल तर जेवणार, सावतरचं सांगत नाही. याच्या उलट असं झालंय, एक माय माऊली तिच्या लेकराला घेऊन गेली आणि सोन्यासारखं गोंड गुटीत ते लेकरू पाहिल्यानंतर शावकाराच्या बायकोनं काय केलं माहितीये का? सुवासनीची पूजाही केली नाही, त्यांना पाणी दिलं नाही, चहा विचारला नाही. जसं गेली तशी त्या पोराला जवळ घेतली आणि त्याच्या 2-3 पप्प्या घेतल्या आणि त्या पोराला आपल्या मांडीवर बसवलं. कुठं बसवलं? मांडीवर बसवलं. आणि त्या गुलाबजामच्या टोपल्यातले 2 गुलाबजाम एका वाटीत काढले. एका छोट्या चमच्याने त्या सोन्यासारख्या लेकराला 2 गुलाबजाम खाऊ घातले. खरं सांगा, एवढ्या प्रेमानं जर एखाद्या माय माऊलीने आपल्या लेकराला गुलाबजाम खाऊ घातले, आता त्या माय माऊलीला जेवायची गरज राहिली का हो? अहो, लेकरू जेवलं म्हणजे त्या मायचं काय भरतं? पोट भरतं. उदाहरण लक्ष देऊन ऐका. जसं लेकरू जेवल्यानंतर मायचं पोट भरतं हा संसार आहे, तसं साधूचा उत्सव केला की माझा देवाचं पोट भरतं हा परमार्थ आहे गाड्यांनो. म्हणून एका हिंदी कवीने किती गोड वर्णन केलंय, तो म्हणतो पहा, मैं सल्तन को दास संत मेरे मुकुट मनी. मी साधूचा दास आहे. थोडा स्वर वाढवला. पांडुरंगाची तुमच्या लक्ष द्या ना कीर्तनाकडे, किती सुंदर आहे पहा ना. पांडुरंगाचा अभिषेक चालू आहे, पंचामृताने पांडुरंगाचा अभिषेक चालून एखादा महात्मा जर तुमच्या दरबारात आला आणि त्यानं दरवाजावर थाप टाकली, माय मी वारकरी दार उघडा, मी भगवंताचा सेवक आहे दार उघडा, तर शास्त्र असं सांगतं देवाची पूजा बाजूला ठेवा, साधूचे दार उघडा का? देव सारावे परते संत पूजावे. ज्या महात्म्याच्या जन्म उत्सवानिमित्त हा भव्य दिव्य स्वरूपाचा कार्यक्रम आहे महाराज, त्या महात्म्याचं नाव जगद्गुरु तुकोबराय आहे. मी खरं सांगू का महाराज, संप्रदायाचा प्रचार करणाऱ्या लोकांनी का वारकरी संप्रदाय समाजासमोर गरीब दर्शवला मला काही कळत नाही. पण मी नारदाच्या गादीवरून तुम्हाला सांगतो, वारकरी संप्रदाय कालही श्रीमंत होता, वारकरी संप्रदाय आजही श्रीमंत आहे, वारकरी संप्रदाय उद्याही श्रीमंत. एक सांगू तुम्हाला, वारकरी संप्रदायाला गरीब म्हणणारे जगातले सगळ्यात भिकारी महाराज. तालुक्याचा आमदार जर तुमच्या ओळखीचा असेल ना, एखादा तालुक्याचा जर आमदार एखाद्या महाराजाचा ओळखीचा असेल तर नांदेड जिल्ह्यामध्ये त्या महाराजाची गाडी सुद्धा पोलीस अडवत नाही, एवढी तालुक्याच्या आमदाराची किंमत असते. बरोबर आहे का नाही? एक 5 वर्षाचा आमदार जर तुमच्या ओळखीचा असेल तर पोलीस लोक तुमच्या गाडीला हात करत नाही. अरे या महाराष्ट्राचे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज ज्यांना पाहिल्यानंतर आदिलशाही मुघलशाही थरथर थरथर कापत होती, तो राजा काही एखाद्या मतदारसंघाचा आमदार नव्हता, तो राजा काही एखाद्या जिल्ह्याचा खासदार नव्हता, तो राजा काही एखाद्या विभागाचा कॅबिनेट मंत्री नव्हता. माझे छत्रपती या महाराष्ट्राचे एकमेव राजे होते महाराज. आणि तो राजा जर माझ्या तुकोबरायच्या कीर्तनाला जाऊन बसतात तर तुकोबरायला गरीब म्हणून का दर्शवतात मला काही कळत नाहीये. गाथ्यामध्ये एक अभंग आहे तुकोबरायचा, लक्ष द्या. याती शूद्र वैश्य केला व्यवसाय, आधी तो हा देव कुळपूज्य, नये बोलो परी पाळिले वचन केली याचा प्रश्न तुम्ही संती, दुष्काळी अटीला द्रव्य नेला मान. असा 22, 23, 24 चरणाचा अभंग हा मालिकेमध्ये आहे. या अभंगामध्ये माझ्या जगद्गुरु तुकोबराने स्वतःचा जीवनपट समाजासमोर ठेवला. बसणारे मायबाप, ज्या महात्म्याची गावची पाटीलकी केली तरी देवाकडे तक्रार नाही केली त्या महात्म्याने. गावची शावकारकी गेली, अन्न गेलं, मान गेलं, धन गेलं, सगळं काही गेलं. अरे या वर्षी जून महिन्यामध्ये, जुलैमध्ये, ऑगस्टमध्ये, सप्टेंबरमध्ये मेघराजाने तुमच्या नांदेड जिल्ह्यावर थोडं प्रेम केलं महाराज. एवढं प्रेम केलं की या परिसरामध्ये, खाली नायगाव परिसरामध्ये नुसती सोयाबीन वाहून गेली यात नवल नाहीये, कपासी वाहून गेली यात नवल नाहीये. 10-10, 15-15 एकर लोकांचे शेत वाहून गेले महाराज. एवढी शेतकऱ्याची दहीन झाली आणि एवढं शेत वाहून गेलं, सोयाबीन गेली, कपाशी गेली, ऊस गेला. आणि तुम्ही पांडुरंगाकडे गेले, पांडुरंगाला म्हणले का बरं झालं देवा सोयाबीन काढायचं काम ठेवलं नाहीये, बरं झालं देवा तू आम्हाला कपाशी वेचायचं काम ठेवलं नाही. अरे साधं जर जीवनामध्ये दुःख आलं तरी देवाला शिव्या देणारी जाते आपली. कट कर फोन. साधं जरी जीवनामध्ये दुःख आलं तर देवावर आरोप करणारी जाते आपली महाराज. ज्या महात्म्याची गावची पाटीलकी गेली, 4092 अभंग गाथ्यामध्ये एक अभंग दाखवा की तुकोबरायकडे तक्रार केली, देवाकडे तक्रार केली तुकोबराय नाही. उलट तुकोबराय सांगतात, बरे झाले देवा, थोडा
बरिया दुष्काळे पीडा गेली. अरे जगद्गुरु तुकोबराय सारखा श्रेष्ठ संत, जगद्गुरु तुकोबराय सारखा स्पष्ट बोलणारा महात्मा परत या विश्वाच्या पाठीवर जन्माला येईल म्हणून मला वाटत नाही गाड्यांनो. माफी मागून एक वाक्य बोलण्याचं धाडस करू, थोडं करतो धाडस, पण ते खरं आहे. पांडुरंगाची मूर्ती तुमच्या समोर उभी आहे. आता जर आज पांडुरंगाने ठरवलं मला परत तुकोबराय व्हायचं, लक्ष देऊन वाक्य ऐका बरं, आज जर माझ्या पांडुरंगाने ठरवलं मला परत तुकोबराय व्हायचं, तर मी नारदाच्या गादीवर सांगू शकतो पांडुरंगाला परत माझ्या तुकोबरायसारखं कार्य करता येणार नाही. एवढं गोड कार्य तुकोबरायने केलंय महाराज. काय महाराज, मंबाजीबाने तुकोबरायला काठीनं मारावं तरी शब्दानं बोलले नाही हो. उकळतं पाणी जगद्गुरु तुकोबरायच्या अंगावर टाकलं तरी तुकोबरायने त्या बाईला नाही बोलले. जळे माझी काया लागला वनवा, धावरे केशवा माय बापा, धावरे केशवा माय बापा. माय बाप, काय तुकोबरायचं वर्णन करायचं. आज दिवसच तुकोबरायचा आहे आणि निमित्तच तुकोबरायचं आहे, मग त्यामुळे तुकोबराय सोडून दुसरीकडे काही बोलायची गरज. तुकोबरायचं जर वर्णन करायला गेलो तर अनुरेणू या थोकडा तुका आकाशा. काही साधक तुकोबरायकडे गेले आणि तुकोबरायला म्हणू लागले, बाबा अख्खा महाराष्ट्र तुमच्या नावाचा उदो उदो करतोय, अख्खे वारकरी तुमच्या नावाचा उदो उदो करताय, कळतंय आम्हाला, पण तुम्ही एकदा तुमच्या मुखातून तुमचा अधिकार सांगा ना. त्यावेळेस तुकोबराय सांगतात, वेदाचा तो अर्थ सांगतात की वेदाचा तो अर्थ आमासीचा ठावा एरहाने वहावा भारमाता. त्या तुकोबरायचा अधिकार सोडून, अरे तुकोबरायच्या पत्नीचं नाव जिजाऊ होतं महाराज. काय तुकोबरायच्या पत्नीचा अधिकार आहे हो. अरे तुकोबरायची पत्नी भामचंद्र डोंगरावर, कधी भंडाऱ्या डोंगरावर, कधी घोराड्या डोंगरावर भाकरी घेऊन जायची. बरेचसे कीर्तनकार कीर्तनातून मोठ्या प्रेमानं सांगतात की तुकोबरायची पत्नी भांडकुदळ होती. माझा आरोप आहे, सांगणारा कीर्तनकारही त्यावेळेस हजर नव्हता ना, ऐकणारे तर लोक नव्हतेच महाराज. भांडकुदळ या शब्दाचा अर्थ भागवतामध्ये खूप गोड वर्णन केलेलं आहे. सो वाक्य स्थापिका नित्यम सुंदरी सकुलोद्भवा, हा लोकवार्ता रता क्रूरा प्रायशो बहुजल्पिका धुंदुलीचं वर्णन करत असताना भागवत महात्म्यामध्ये भांडकुदळ कोणाला म्हणायचं, जिला भांडण केल्याशिवाय जेवण जात नाही तिला काय म्हणायचं. हे तुम्हाला का विचारलं, कारण माणसं भांडकुदळ नसतात माया हो. जगद्गुरु तुकोबरायची पत्नी भांडण करत होती ही मी मोठ्यांच्या मुखातून ऐकलंय, पण भांडण पांडुरंगासोबत करत होती. तुकोबरायवर तिचं अत्यंत प्रेम होतं. इथं बसणाऱ्या माझ्या माया हो, माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्या. अरे जी माय माऊली नवरा जेवेपर्यंत जेवत नाही ती माय माऊली भांडकुदळ कशी असू शकते महाराज. त्या माय माऊलीच्या पायात मोडलेला काटा काढण्यासाठी जर पंढरपूरचा पांडुरंग परमात्मा येत असेल, हा ज्या तुकोबरायच्या बायकोचा अधिकार आहे, तर तुकोबरायचं काय वर्णन करायचं महाराज. माझी वाणी खूप कमी पडते तुकोबरायचं. अनु रेणू या थोकडा तुका आकाशा एवढा, त्यांचा महिमा काय प्रमाण दादानी दिलंय. न कळे साचार ब्रह्मादिका, न कळे साचार ब्रह्मादिका हो. काय त्यांचा महिमा वर्णू मी पामर. एक सरोवर होतं गड्यांनो, तुम्ही लक्ष द्या कीर्तनाकडे. आणि त्या सरोवरामध्ये एक बेंडूक राहत होती, बेंडकी, आणि तिचे 4 पिले. आता बेंडी केवढी म्हणल्यावर पिले केवढे असतील, छोटे 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 छोटे. आणि ती बेंडकी काहीतरी कामानिमित्ताने गेली आणि एक हत्ती पाणी पिण्यासाठी तिथं आला. आता ते बेंडकाचे एवढुले पिलं त्याने, ते हत्ती पाहिल्यानंतर रडायला लागले ना, कारण जीवनामध्ये एवढा मोठा प्राणी पाहिलाच नाही. ते हत्ती निघून गेला, बेंडकी आली. पोरं का रडताय, हे पोरांनो काय झालं. पोरं रुस्त रडायला लागले, मोठ्या मोठ्यानं हुंका द्यायला लागले. ए बाळांनो, अरे काय झालं, कशाची भीती वाटली का तुम्हाला, कोणी बोललं का, सांगा ना. काय नाही का आई, मग झालं का, रडता का. अगं आई, आज आपल्या धरणामध्ये, आज आपल्या सरोवरामध्ये एवढा मोठा प्राणी आला होता का, तेवढा मोठा प्राणी मी पाहिलाच नाही. बेंडकी आपलं अंग फुगवायला लागली. कीर्तन लक्ष देऊन ऐका. बेंडकी त्या पिल्याला म्हणली, एवढा मोठा का रे पोरांनो. नाही गाई. परत बेंडकीनं पोट फुगवलं. एवढा मोठा का रे पोरांनो. अगं नाही गाई. बेंडकीनं परत पोट फुगवलं. एवढा मोठा. आता खरं सांगा, बेंडकी किती फुगली म्हणजे हत्तीचं सारखी होईल. आमच्यासारख्या बेंडकाने अनुपराय तुकोबरायचं वर्णन नाही करू शकत महाराज. आम्ही बेंडकच आहे ना महाराज, आमची ताकदच किती आहे. आम्ही आमच्या ताकदीनं आकाशाची उंची कशी मोजायची महाराज. आकाशापेक्षा व्यापक माझे तुकोबराय आहे.
आणि समुद्रापेक्षा खोली माझ्या तुकोबरायची. त्याच्यामुळे आपण फक्त विनंती करू शकतो, प्रार्थना करू शकतो. तुकोबरायचं वर्णन आपल्याला नाही होणार महाराज. तुकोबरायच्या अभंगाचा भाव काय हे फक्त तुम्ही तुमच्या बुद्धीनं सांगता. तुकोबरायला जो माहिती तो तुकोबरायलाच माहिती, तुम्हाला आणि मला माहित नाहीये. तुकोबरायला काय म्हणायचं हे फक्त तुकोबरायलाच माहित होतं. तुम्ही फक्त तुमच्या बुद्धीनं 2-4 ग्रंथ शिकून तुम्ही थोडं इकडचं तिकडचं गोळा करून फक्त तुमच्या बुद्धीनं त्या अभंगाचा भाव सांगू शकता. तुकोबरायच्या मनामध्ये काय आहे तुम्हाला कळणार. वैष्णवाचे नाथ महाराज सांगतात वैष्णवाचे गुह्य मोक्षाचा एकांत, मोक्षाचा एकांत. अनंताशी अंत पाहता नाही, अनंतासी अंत पाहता नाही. आपण कोण ठरवणार महाराज. आपण कोणाची उंची काय. माझे गुरुजी मला नेहमी सांगतात कोण जाणे कोणा घडे उपासना. कोण उद्या माणूस कधी काय होईल काही सांगता येत नाहीये. ज्याच्या त्याच्या प्रारब्धाचा काही भोग असतो. त्याच्यामुळे मी खरं सांगू का तुकोबरायची उंची आपल्याला मोजता येणार नाहीये. तुकोबरायचं वर्णन करत असताना अभंग रामेश्वर भट्टांचा आहे. ज्या काळामध्ये रामेश्वर भट्टाला तुकोबरायचं नाव जरी घेतलं तरी स्नान करत होते, एवढा विटाळ पाडत होता तुकोबरायचा. रामेश्वर भट्ट म्हणजे तुकोबरायचे खरे बैरी. कारण त्या काळाची परंपरा अशी होती की आम्हीच ज्ञान सांगायचं आणि लोकांनी ऐकायचं. अजून सुद्धा उत्तर प्रदेशला वृंदावनला जर तुम्ही भागवत शिकायला गेले तर अजून सुद्धा तीच पद्धत आहे की ब्राह्मणांना सांगायचं, तुम्ही ऐकायचं, तुम्ही सांगायचं. हा पहिला बंड जर कोणी पुकारला असेल तर माझ्या ज्ञानोबराने पुकारलेला आहे. खरं सांगतोय. तुम्ही जर पण आळंद तुम्ही बघा ना, जेवढे काही कथाकार असतील उत्तर भारतीय ते बहुतांशी मोठ्या मोठ्या पदावर ब्राह्मणच आहे. कारण त्यांनी ती परंपरा घालून दिलेली की त्यांनी सांगायचं आणि आपण बहुजनी लोकांना काय करायचं, ऐकायचं. ही पहिली बंडखोरी शिंदेनं उद्धवनं नाही केली, ही ज्ञानोबराने केलेली पहिली. यांनी यांच्या स्वार्थासाठी केलेली आहे पहिली बंडखोरी. अरे पांडुरंगाच्या मंदिरामध्ये नामदेवरायचं कीर्तन चालू होतं, चोखोबराय कबीर महाराज पायरीवर बसलेले होते. ज्ञानेश्वर महाराज तिथं गेल्यानंतर नामा माझा चोखोबा दिसत नाहीये, माझे कबीर महाराज दिसत नाही. नामदेवराय त्यांचा जन्म दुसऱ्या कुळामध्ये जन्माला झाल्यामुळं त्यांना मंदिरामध्ये प्रवेश नाही. काय केलं असेल माझ्या ज्ञानोबरायांनी नामदेवरायाने. नामदेवरायाला सांगितलं आजपासून पांडुरंगाच्या गाभाऱ्यात कीर्तन करायचं नाहीये, कीर्तन करायचं चंद्रभागेच्या तिरी वाळवंटात कीर्तन करायचं. अरे मग माझ्या ज्ञानोबरायांनी जर सर्वांना संत म्हणून एकत्रित केलं, तुम्ही गड करीन फड करीन, मी या गावाचा आणि मी त्या गावाचा आणि मी नांदेडचा आणि मी बुलढाण्याचा, आपल्यासारख्या बावळ्या लोकांनी किती दिवस बावळटपणा करायचा. ज्ञानोबरायांनी जर ही प्रथा मोडली ना तर आपण सर्वांनी एकत्रित राहिलं पाहिजेत महाराज. ह्या जातीचा तोय त्या जातीचा तोय किती दिवस तुम्ही करणार आहे महाराज. अरे मला काय झालं या लोकांना काही कळत नाही गड्यानो. या वारकरी संप्रदायासारखी फिलॉसॉफी, या वारकरी संप्रदायासारखं वैभव जगाच्या पाठीवर कोणत्याच संप्रदायाकडे नाहीये, ते फक्त माझ्या संप्रदायाकडे आहे. पण तरी आपली एकी नसल्यामुळं आपला एवढा मोठा प्रॉब्लेम आहे महाराज. तुम्ही ज्या दिवशी एक होसाल ना त्या दिवशी खरं सांगू संप्रदायाची क्रांती होईल या महाराष्ट्रात. काय होईल, क्रांती होईल. रामेश्वर भट्टासारख्या माणसाने जगद्गुरु तुकोबरायचं वर्णन केलं. एक सांगू का गड्यानो, मित्राने मित्राचं वर्णन करणं हे यथार्थ वर्णन नाहीये. सासूबाईने जवायचं वर्णन करणं हे यथार्थ वर्णन करणं नाही, तिला करणंच आहे. कारण ती फसेला असते ना पोरगी देऊन. त्यामुळे ते गध जरी असलं तरी त्याला बाबूराव म्हणणंच आहे, पोरगी देईल ना. मित्राने मित्राचं वर्णन करणं याला यथार्थ वर्णन म्हणत नाहीये. सासूबाईने जवायचं वर्णन करणं याला यथार्थ वर्णन म्हणत नाहीये. आईने लेकराचं वर्णन करणं याला यथार्थ वर्णन म्हणणं नाहीये. एका काळी तुकोबरायचा कट्टर वैरी असणारा रामेश्वर भट्ट माझ्या तुकोबरायचं वर्णन कोणी कोणाचं कसंही करतं महाराज. एखाद्यानं जर सप्त्याला 10,000 दिलेत लोक म्हणतात महाराज तो तर आमच्या गावचा कर्ण आहे. 10,000 कोणाला कर्ण करू नका. कारण कर्णासारखा दातृत्ववान व्यक्ती या विश्वाच्या पाठीवर जन्माला येणं शक्य नाहीये महाराज. 2 मिनिटात महाभारतात जाऊन परत भारतात हे खूप सुंदर आहे. पहा, दुर्योधनाने आपल्या बायकोला आणण्यासाठी कर्णाला पाठवलं. सुंदर असा सोन्याचा रथ तयार आहे आणि कर्ण दुर्योधनाच्या पत्नीला आणण्यासाठी गेला आणि येतात असताना काही जंगल मार्ग लागला, काही गरीबाचे लोक गेले. कर्णा ए कर्णा, परिस्थिती नाजूक आहे, खूप पाऊस झाला त्याच्यामुळे पीक सगळं वाहून गेलं रे. लेकरांचे लग्न करायचे काहीतरी दे ना. आणि कर्णाचं असं होतं, कर्णाच्या दारामध्ये आलेला आतापर्यंत कोणताही माणूस कधीच विनमुख गेलेला. कर्णाने अंगावर जेवढे दागिने होते, जेवढं सोनं होतं, जेवढे अंगठे होतं, लॉकेट होतं, सोन्याचं मुकुट होतं, त्या लोकांना देऊन टाकलं. परत गाडी सुरू झाली, परत रथ सुरू झाला. काही अंतरावर गेल्यानंतर
परत काही लोकांनी कर्णाचा रथ थांबवला. कर्णा, ए कर्णा, खूप परिस्थिती नाजूक आहे रे, काहीतरी दे आम्हाला. कर्णाने विचार केला, माझ्याकडे जेवढं होतं तेवढं तर मी दिलं, आणि आता जर हे विनमुख गेले तर माझं सर्वस्व घेऊन गेल्याशिवाय राहणार. कर्णाने क्षणाचाही न विचार करता दुर्योधना, माझ्याकडे पहा, इकडे पहा, तुम्ही हाय, त्यांचा नका ताण घेऊ, माझ्याकडे पहा. कर्णाने पाठीमागं दुर्योधनाची पत्नी बसली होती, क्षणाचाही विचार न करता तिच्या अंगावरचं सोनं काढलं. आता महिला मंडळीला सोनं किती आवडतं हे मी कीर्तनातून सांगू शकत नाही. ज्या दिवशी आपण बाई होऊ त्या दिवशीच कळलं, तोपर्यंत कळणार नाही. अंगावरचं सर्व सोनं काढलं आणि कोणाला देऊन टाकलं? त्या गोरगरीबाला देऊन टाकलं. रथ कुठं गेला? हस्तिनापूरमध्ये गेला. आणि रथावून उतरल्यानंतर थय 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 करत नवऱ्याकडे गेली. अक्कल नाही का तुम्हाला? कळत नाही तुम्हाला? काय तुमच्या मित्राला पाठवलं? माझ्या वडिलांनी पृथ्वीतुल्य एवढाले सुंदर असे दागिने मला लग्नामध्ये दिले होते, ते सर्व दागिने काढले आणि कर्णाने कोणाला देऊन टाकले? त्या गोरगरीब लोकांना देऊन टाकले. दुर्योधनाने हात जोडले. बाई, बरं झालं कमीत कमी तू तर घरी आली. अगं बरं झालं, जंगलामध्ये तुला कोणी दान नाही मागितलं, नाही तर या बाबांनी तुलाही देऊन टाकलं असतं. मग एवढा जर कर्णदातृत्वान आहे तर 10,000 कोणाला कर्ण करायचं नाही. वर्णन करत असताना वर्णन करणाराही योग्य असला पाहिजे. ज्याचं वर्णन करायचं तोही योग्य असला पाहिजेत आणि वर्ण विषय सुद्धा योग्य असला पाहिजेत. वर्णन करणारे रामेश्वर भट्ट आहे. कोणी? दशग्रंथी आहे, 6 शास्त्र 4 वेद रामेश्वर भट्टांचे मुखोद्गत आहे. आणि ज्याचं वर्णन करायचं ते माझे तुकोबराय आहे. आणि काय रामेश्वर भट्टाने वर्णन केलंय तुकोबरायचं? अभंग. तुकाराम 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 ओ तुकाराम 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 नाम घेता अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये रामेश्वर भट्टाने तुकोबरायचं वर्णन केलंय. तुकाराम तुकाराम नाम घेता कापे. मग बसणारी मंडळी लक्ष द्या माझ्या कीर्तनाकडं. आपल्या कार्यक्रमाची शोभा वाढवण्यासाठी आमच्या आईसाहेब सुद्धा आलेले आहे आणि आपल्या विभागाच्या लाडक्या आमदार ताई सुद्धा आलेले आहे. आई सुद्धा आली आणि ताई सुद्धा आलेली. फक्त 5 मिनिटं तुमचं मनोगत होईल. या अभंगामध्ये माझे रामेश्वर भट्ट तुकोबरायचं वर्णन करतात आणि हे यथार्थ वर्णन आहे. मी नेहमी मगाशी तुम्हाला सांगतो, सासूने जवायचं वर्णन करणं हे यथार्थ वर्णन नाही आहे. आमची काकू नेहमी मला म्हणायची, पुरुषोत्तम. मी म्हणायचो, काय ग काकू, कधी मुंबईला गेलं तर माझ्या जवायला भेट ना. म्हटलं बरं बरं, काय करतो गाई जवाई? काही नाही रे म्हणे, मुंबईला नेरुळला नवी मुंबईला सेक्टर क्रमांक 13ला दररोजच्या 2000 लोकांना चहा पाजतो. म्हणलं खासदार तर काही नाहीये, 2000 लोकांना चहा पाजणं एवढं सोपं आहे का महाराज? 500 लोक ठीक आहे, 300 ठीक आहे. आमदार असेल खासदार असेल तरी 2000 लोक लय झाले ना महाराज. माझं नशीब चांगलं, मला कोपर खेळण्याला कीर्तन होतं. मग मी काकूला फोन केला, काकू अगं मी मुंबईला आलो, मला जवाई बापूचं लोकेशन दे ना. जवाई बापूचा फोन आला, महाराज मी या ठिकाणी या. आणि मी गेल्यानंतर मला कळालं, नवी मुंबईमध्ये तो ज्या हॉटेलला वेटर होती ती मुंबईतली सगळ्यात सुंदर हॉटेल होती. आणि तिथं दररोज 5000 लोक चहा पेत होते ना. हा तिथं कब्बाशा साफ करायला होता. म्हणजे सासून जवायचं वर्णन करणं यथार्थ वर्णन होत. इथं तू रामेश्वर भट्ट, ज्या रामेश्वर भट्टाने तुकोबरायचा गाथा बुडवण्यासाठी प्रयत्न केला. अरे आपल्या शत्रूनं सुद्धा आपल्या माघारी आपलं वर्णन करावं, याला खरं वर्णन म्हणतात महाराज. एक माणूस पोरगी पाहायला गेला. का हो, अमुक अमुक माणूस तुमच्या परिचयाचा आहे का? ज्याचं नाव घेतलं त्याचं याचा 36चा आकडा.
त्याचं नाव घेतलं तरी हा विटाळ पाळायचा का हो? कशासाठी आले इकडं? काही नाही, असं असं काम होतं. आमचा मुलगा इंजिनियर झालेला आहे, त्यांची मुलगी इंजिनिअरिंग करते आणि त्यांच्या मुलीला बघायला आलो. ज्या माणसाने त्याचं नाव घेतल्यानंतर तो विटाळ मारतो, त्यानं 36 वर्ष झालं त्याचं तोंड नाही पाहिलं, तो त्या पाहुण्याला काय सांगतो माहितीये का? त्याच्यासारखा नालायक माणूस आमच्या गावात नाहीये, त्याच्यासारखा चुकीचा माणूस आमच्या गावात नाहीये. पण खरं सांगू का तुम्हाला, माणूस जरी चुकीचा असेल पण त्याच्यासारखी सुंदर पोरगी आमच्या जिल्ह्यात नाहीये महाराज. तुम्ही डोळे लावून काय करू शकता, सोयरी करू शकता. आपल्या दुश्मनाने आपलं वर्णन करणं याला यथार्थ वर्णन म्हणतात महाराज. रामेश्वर भट्ट तुकोबरायविषयी बोलत असताना म्हणतात, तुकाराम तुकाराम नाम घेता कापे यम. मी खरं सांगू का, जगात तुम्ही सगळ्या गोष्टीवर विजय मिळवू शकता, गावावर, जिल्ह्यावर, तालुक्यावर, महाराष्ट्रावर, देशावर, जगावर. पण आतापर्यंत काळावर विजय कोणाला मिळवता नाही आला महाराज. मी खरं सांगू का आमदार साहेब, सगळे लोक मॅनेज झाले पण काळ अजून कोणाच्या बापाकडून मॅनेज झाला नाही. याचं कारण सांगतो. मॅनेज होण्याच्या बाबतीत तर आपण कळसावर बांधकाम केलंय सगळ्यांनी, गाडीत बसणारे मॅनेज झाले हो. म्हणून माणसासारखी लबाड जात या जगात दुसरी. कुत्र्यावर विश्वास ठेवा, ते तुम्हाला संकटाच्या टायमाला सोडवल. पण तुम्ही ज्याच्या सोबत राहिले, ज्याच्या ताटात खाल्ले, त्याच्यासाठी बैमान झाले. म्हणून जगात सगळ्यात बैमान जात माणसाची. सगळं जग मॅनेज झालं पण अजून काही यम कोणाच्या बापाकडून मॅनेज झाला. आणि लक्ष देऊन ऐका, ज्या दिवशी यम मॅनेज होईल त्या दिवशी मोठे मोठे बुके मारणारच नाही, आपल्यासारखे गरीबच मरतील. यम न्यायाला आला की म्हणतील 10 कोटी घेऊन जाईन, 10-5 वर्ष येऊ नको. यम कोणाच्या बापाकडून मॅनेज व्हायला तयार. त्याचा जर मिस कॉल आला, पुरुषोत्तम महाराज बरोबर मी 9ला 5 मिनिटं कमी असताना तुम्हाला न्यायाला येणार आहे. मी जर म्हणलं अजून माझं पाकिट घ्यायचं राहिलंय, ते म्हणतील ते वर, इथं नाही. किती गोड आहे पहा. ए मन मुसाफिर तुझे जाना पडेगा, काया कुटी खाली करना पडेगा. उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली. देह जाईल, 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 ब्रेक घेऊ. आपल्या कार्यक्रमाची शोभा वाढवण्यासाठी आपल्या विभागाचे लाडके आमदार ताईसाहेब सुद्धा आहे आणि आईसाहेब सुद्धा आलेले आहे. आईसाहेब, मी तुम्हाला आईसाहेब म्हणून का विनंती करतो, कारण की आम्ही तुमचे लेकरच आहोत, बरोबर आहे का नाही? आणि तुमचं सरकार आणण्यामध्ये आमचा 70% विभाग आहे. महाराज लोकांनी जर मध्यस्थी केली नसती तर महाराष्ट्रात बीजेपी 10 जन्म आली नसती, बरं खरं सांगतोय तुम्हाला. हे मी नारदाच्या गात येऊन सांगतो, कारण 50 मतदारसंघाचं नियोजन माझ्याकडे होतं. आमदार साहेब माझ्याकडे पहा. एवढे लोक जर तुम्हाला जन्मायचे असेल तर कमीत कमी 50 लाख खर्च आहे. हे आमच्या नुसत्या नावावर येतात. मग आमच्याकडून काय अपेक्षा आहे? तुमच्याकडून आम्हाला काहीच अपेक्षा नाही. आम्ही कधी तुम्हाला काही आम्हाला व्यक्तिगत मागितलं अजिबात नाहीये. पण माझे मित्र आमचे दशरथ महाराज एक खूप संघर्षातून मोठी झालेली व्यक्ती आई साहेब ही. आणि एखादं चांगलं काम जर करत असेल तर खरं सांगा, संप्रदायाच्या कोणत्या ठिकाणी चुकीचं काम झालं, अपवाद एखादी गोष्ट असते त्याच्याविषयी आपण जास्त डोकं लावायचं नाही. अरे जग म्हणल्यानंतर प्रकृती म्हणल्यानंतर दोष आलेच महाराज. एकाच आईच्या पोटी 3 मुलं जन्म घेतात. एक इंजिनियर होतो, एक डॉक्टर होतो, शेवटचं दारू पितं. मग त्या आईच्या दुधामध्ये फरक आहे का? नाही 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 नाही. ज्याच्या त्याच्या प्रारब्धाचा तो काय आहे, भाग आहे. पण मला असं वाटतंय की एवढी मोठी शाखा, आता इथं सगळे दगड आहे. पुढच्या वेळेस मी आलो ना आमदार साहेब तर हे दगड गेले पाहिजेत अशी माझी तुम्हाला विनंती आहे. त्याच्या अगोदर वा नाही, आम्हाला विश्वास आहे ना.
ज्या लेकराच्या बापाने या महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद भूसवलं ते लेकरू राजे याची कांता काहीच काळजी करायचं काम नाही. बरोबर आहे का नाही? आम्ही तुम्हाला हक्कानं का सांगतो? कारण इथं 150 विद्यार्थी शिकणार आहे. आज महाराष्ट्राचा जर विचार केला आमदार साहेब तर खूप अवघड झालंय. 16 ते 24-25 वय गटातले मुलं व्यसनाधीन झालेले आणि ते व्यसनाधीन झालेले लोक त्यांना गळ्यामध्ये माळ घालण्याचं काम फक्त संप्रदाय करतो. त्यांना व्यसनापासून दूर करण्याचं काम फक्त संप्रदाय करतो. म्हणून मी तुम्हाला संप्रदायाच्या वतीने दशरथ महाराज आमचे खूप साधे ते कधीच बिचारे बोलणार नाही. पण मी बोलू शकतो आणि मी घेऊ बी शकतो. आपला घेण्याच्या बाबतीत हात एक नंबर आहे महाराष्ट्रात. बरोबर आहे का नाही? जो काम करतो त्याला अधिकार आहे ना मागण्याचा. बरोबर आहे का नाही? ज्यानं सेवा केली त्याला सेवेचा मोबदला मागण्याचा अधिकार आहे. मला तर असं वाटतंय की तुम्हाला न सांगताच तुम्ही म्हणले की 1 वर्ष काय करायचं महाराज, अगोदरच मी काम करून देते. म्हणून आई साहेबाचं 2 मिनिटाचं मनोगत होईल आणि ते झाल्यानंतर आपण उर्वरित कीर्तन. ताई साहेब या. ताई साहेब. सद्गुरु जोग महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. भारत माता की जय. गो माता की जय. हर 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 सर्व विश्वावर माणूस विजय मिळवू शकतो. माझ्याकडे पहा, सर्व विश्वावर विजय मिळवू शकतो. पण आतापर्यंत काळावर कोणी विजय मिळवला नाहीये. कारण सगळं जग फक्त एका गोष्टीला भेटतं, त्याचं नाव आहे काळ. काळ आणि काळ. काळाला माणसाला भ्यावंच लागतं. कारण काळाच्या पुढे कोणाची सत्ता चालली नाही. एथ नाही उरो आले अवतार एरते पामर जीव. अरे अवतारिक लोकांना जर या मृत्यू लोकाची यात्रा संपून जाऊ लागली तर तुमचं माझं काय घेऊन बसणारे मायबाप. मग ऐका ना, असा जो जगाला खाणारा काळ आहे महाराज सांगतात तुका म्हणे काळा हाना तोंडावरी भाता भरा हरी झुका भिला ग कळी काळाचा. हो झुका भिला ग कळी काळाचा. झुका भिला ग कळी काळाचा. हो झुका भिला ग कळी काळाचा. काळ जाय आम्ही माता दिला पाय. आम्ही माता दिला पाय. आम्ही माता दिला पाय. जगा काळ खाय आम्ही माथा दिला पाय. अख्ख्या विश्वाला ज्या काळाची भीती आहे त्या काळाच्या मस्तकावर पाय ठेवून माझे जगद्गुरु तुकोबर आहे. जगा काळ खाय आम्ही माता दिला पाय. आणि त्या काळावर विजय मिळवला. म्हणून ना रामेश्वर भट्ट सांगतात की तुकाराम तुकाराम नुसता विजय मिळवला नाही, यमाचं तुकोबरायचं नाव जरी ऐकलं तरी यम थर 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 कापत होता. हे सामर्थ्य तरी कशाचं आहे महाराज? हे सामर्थ्य फक्त भगवंत चिंतनाचं आहे. एका ठिकाणी तुकोबरायचं एक वर्णन आहे. नका जाऊ तया शिवा नामधारकाच्या. नका जाऊ तया गावा. ये धर्म सागे तुता तू भागे ते नाही सत्ता. येते होय हरी कथा सदा घोषणा वाचा. यम धर्म सागे तुता तू नाही सत्ता. येते होय हरी कथा नावाचा. यमाने आपल्या कार्यकर्त्याला सांगून ठेवलं होतं. यमाने काय केलं? आपल्या कार्यकर्त्याला सांगितलं ए जिथं तुकोबरायचा जन्म उत्सव चालू तिथे जायचं नाही बरं. नका जाऊ तया गावा नामधारकाच्या शिवा. नामधारकाच्या शिवाला सुद्धा जायचं नाही. हे दंड कोणी सांगितलेलं आहे? यमानं सांगितलेलं आहे. म्हणून तुकाराम तुकाराम नाम घेता कापेयोम. काय तुकोबरायचं वर्णन करायचं? धन्य तुकोबा समर्थ जेने केला हा पुरुषार्थ. जगातला सगळ्यात मोठा पुरुषार्थ तुकोबराने केलाय की आतापर्यंत या जगामधून हे शरीर घेऊन कोणी स्वर्गाला गेलं नाही, वैकुंठाला गेलं नाही. पण कुडी सहित झाला प्रयाणकारी देवे विमान पाठविले. प्रयाणकारी देवे विमान पाठविले. आकडीच्या काळामध्ये अद्भुत वर्तविले. मानव देह घेऊन
मानव देह घेऊनी निज धामा. हा पुरुषार्थ जगाच्या पाठीवर कोणालाच देवाच्या बापाला जमला नाही तर आपल्यासारख्याचं काय घेऊन बसले. हे फक्त तुकोबरायने केलंय. म्हणून धन्य तुकोबा समर्थ जेने केला हा पुरुषार्थ. तसे तुकोबरायने जे चमत्कार केले, तुकोबरायने जे पुरुषार्थ केले, देवाला सुद्धा जमले नाही महाराज. एक देवाचा पुरुषार्थ सांगतो आणि एक तुकोबरायचा पुरुषार्थ सांगतो. यशोदा मातेने भगवंताला सांगितलं, कृष्णा, हे कृष्णा, हे गडवा घे आणि गाईचं दूध काढ. गडवा घेतला आणि गाईचं दूध काढायला गेला, पण समोरून राधेला पाहिलं. राधेला पाहून बोलले हरी, बैल दुबे नंदा घरी. हा गाईच्या खाली बसायचा तर बैलाच्या खाली बसला. यशोदा म्हणली, बाई नक्की पोराच्या गोळ्या संपलेल्या आहे. हे कृष्णा, अरे ती गाय नाही तो बैल आहे ना, वेड्यासारखं का करतो. आता तो देव आहे, देवाला काय नाही करू शकतो. राईचा डोंगर पर्वत राई त्यानं ठरवलं तर तो काही करू शकतो. त्यानं फक्त ठरवलं पाहिजेत महाराज. त्यानं बैलाचं दूध काढलं, पाडता काय. तो देव आहे, तो काही करू शकतो. पण जिवंत बैलाचं दूध काढलं. तुकोबरायचं सामर्थ्य पहा. वेलेश्वरा ते दूध नंदीचे काढिले. म्हणून भगवंताच्या तशा 3 शक्ती आहे, कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम. तशा साधूच्या सुद्धा 3 शक्ती आहे, कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम. म्हणून तुकोबरायचं किती जरी वर्णन केलं तरी थोडं आहे. मला खूप आनंद वाटतो महाराज. तुकोबरायचं एवढं गोड मंदिर आमचे दशरथ महाराज बांधत आहेत, पांडुरंगाचं मंदिर बांधत आहेत. गरज आहे महाराज काळाची. मंदिर छोटं बांधा, मंदिर मोठं बांधू नका. मंदिर छोटं बांधा पण एवढं सुंदर बांधा. मंदिर कसं बांधायचं हे जर पाहायचं असेल तर एकदा तुकोबरायचं मंदिर पाहायला या. खरं सांगतो तुम्हाला, एकदा या ना तुम्ही. लोक म्हणतात ना पुरुषोत्तम पाटील 50,000 घेतो, 60,000 घेतो, 70,000 घेतो. त्या रिकाम्यांनी एकदा तुकोबरायचं मंदिर पाहायला या, म्हणजे परत तुम्ही जीवनात मला लाख लाख रुपये देसाल. एकदा बघायला तर या. अरे संप्रदायाचे लोक पैसे घेतात हे नका बघू. ते पैसे घेऊन करतात का याचाही विचार केला पाहिजेत ना महाराज प्रत्येकानं. संप्रदायाच्या माणसाकडे कधीही चुकीच्या दृष्टीनं पाहू नका. रे 1-2 तासाच्या कीर्तनासाठी संप्रदायातल्या प्रत्येक प्रचार करणाऱ्या कीर्तनकाराला 12-12 तास प्रवास करावा लागतो महाराज. कोण त्याचं. अजून मी जेवलो नाहीये, मला असं घबरट व्हायला लागलं. तुम्ही म्हणले का महाराज पहिलं जेवण करा. हा, तुम्ही आलं की बैलासारखं पहिलं झुपताच. तू जेवला का काही घेऊन देणे लोकांना, पहिलं कीर्तन कर. बरं कीर्तन संपल्यावर घरी जाताना मी का घरी पोहोचेपर्यंत फोन करता का बाबा आरामाना जा. हा, तिकडं धडकला का मेळला बाबा, काही घेऊन देणं नाहीये. त्याच्यामुळे एवढं नाहीये. संप्रदायाकडे बघत असताना कधीतरी पॉझिटिव्ह नजरेनं पाहिलं पाहिजे. अरे तुमच्या आजचा हे जो नांदेडचा कार्यक्रम चालू आहे, देशाचे गृहमंत्री अमित शहा सुद्धा येऊन गेले. सगळे मोठे मोठे सर्व मंडळी येऊन गेले. त्या कार्यक्रमाचं बजेट जर पाहिलं तर महाराज अख्ख्या महाराष्ट्राचं बजेट होईल. एवढं बजेट त्या कार्यक्रमाचं, बरोबर आहे का नाही. मग हे जर लोक एवढं करू शकतात तर संप्रदायातल्या लोकांनी का भिकाऱ्यासारखं वागावं मला तर काही कळत नाही महाराज. अरे कुंभमेळ्याच्या साधू लोकांच्या राहण्याचा, खाण्याचा, पिण्याचा सगळा जो खर्च आहे, व्यवस्थेचा जर खर्च आहे तर 25,000 कोटी रुपये खर्च आहे. तेवढा महाराष्ट्राचा विकास आराखडा नाही. मग संन्यासाचा 6 महिन्याचा खर्च जर केंद्र सरकार आणि महाराष्ट्र सरकार 25,000 कोटी करत असेल तर संप्रदायाच्या कीर्तनकारावर किती दिवस भुकणार आहे तुम्ही. त्याच्यातून बाहेर नाही जाणार आहे बाबा. किती दिवस हे एकच प्रमाण ध्यानात ठेवता, जे कीर्तन करावे ते अन्न न सेवावे. किती दिवस देती घेती नरकाचा. त्यावर दुसरे बी अभंग आहे ना का त्यामध्ये, का तेच करता पाठ. किती दिवस तेच सांगणार तुम्ही लोकांना. बरं प्रारब्ध अविश्वास आहे का नाही. अन्न मान धन येतो प्रारब्ध. बरं तुकोबराने देती घेती नरका जाती सांगितलं म्हणजे 2,000 घेणार काय स्वर्गात थोडं जाणार आहे काही. हे तिथं सुद्धा चटईवरच आहे आणि आम्ही तिथं सुद्धा सोप्यावर बसणार पैसे शिल्लक असल्यामुळं. असं तुकोबराने म्हणलेलंच नाहीये की न ठरवता गेला की तू स्वर्गात जाणार आणि ठरवून गेल्यावर तू नरकात जाणार. देती घेती नरकात जाती म्हणजे रुपये घेणारा सुद्धा नरकातच आहे, 10 रुपये घेणारा सुद्धा नरकातच आहे. अरे पैसे कोटीनं घ्या रे बाबा हो, पण कोटी रुपये घेऊन जर तुम्ही 80% धर्माचं काम केलं तर जगाचा मालक सुद्धा तुम्हाला पाप नाही लावू शकत. गड्यांना करू द्या ना, कथेचे पैसे घेऊ द्या. पण जर कथेचे पैसे घेऊन जर इथं गोशाळा टाकत असेल, एखादं मंदिरं उभारत असेल, लहान लेकरांना संस्कार देत असेल, जर शिबिरं होत असेल, परमार्थिक काही अन्नदान होत असेल, तर मी नारदाच्या गादीवरून सांगतो देव सुद्धा तुम्हाला पाप लावू शकत नाहीये. किती दिवस लोक काय झालं काही कळत नाही, द्या सोडून. त्याचा काही परिणामच नाही आपल्यावर. त्याच्यामुळे आपण जास्त त्याच्यावर बोलून चर्चा करून काही फायदा नाहीये. ज्याच्या त्याच्या पद्धतीनं हे म्हणजे वैराग्य नाहीये. यांना काही चेवून एवढं कसं ना आम्ही एवढं करून आम्हाला कहून नाही म्हणून हे प्रॉब्लेम. दुसरा काही प्रॉब्लेम नाहीये.
त्याच्यामुळे एवढा लोड नाही घ्यायचा. संप्रदायाचा प्रचार करणाऱ्या माणसाच्या पाठीमागं प्रत्येकानं उभं राहिलं पाहिजेत, या मताचा मी महाराज आहे. उत्तर प्रदेशला जर गेले तर एका महाराजाचा आश्रम 2-2, 4-4 हजार कोटीचा आहे. वृंदावनला जर गेले, अरे एक प्रदीप मिश्रा जर तुमच्या इथं नांदेडला येऊन कथा करून जातो, 10 कोटी घेऊन जातो, त्याच्या विरोधात बोलणार कोणी? एक उत्तर प्रदेशचा माणूस तुमच्या महाराष्ट्रात येऊन जर एवढा 25 वर्षाचे लेकर आमचा माऊली महाराज आहे, आमचा दत्ता महाराज, काय महाराज सांगा ना तुम्ही काय केलं? अरे शिक्षक रिटायर झाला त्याला पेन्शन आहे, मिलिटरीमॅन रिटायर झाला त्याला पेन्शन आहे. संप्रदाय रात्रंदिवस तुम्हाला चांगले विचार देतो, आम्हाला काय हो? 2.5 महिन्याची मुलगी महाराज त्याला. आम्ही संप्रदायातल्या सर्व मुलांनी त्यांना मदत केली, भाग आहे. पण ज्या गावाला सप्त्याला गेले त्या गावातल्या लोकांनी काही मनी ऑर्डर पाठवली का? म्हणून माझी सर्वांना विनंती आहे, हे विचार थोडे बाजूला ठेवा. तुम्हाला जर जीवनामध्ये क्रांती करायची असेल तर संकुचित विचार ठेवून तुम्ही क्रांती करू शकत. तुम्हाला विचार मोठे ठेवावे लागेल महाराज. विचार व्यापक ठेवल्याशिवाय महान यश आत्मासह महात्मा ज्याचा बोध व्यापक आहे तोच मनुष्य मोठा होऊ शकतो. जो त्याच्या तालुक्यातूनच बाहेर गेला नाही तो मोठा कसा होईल महाराज? टार्गेट जग ठेवा, टार्गेट देश ठेवा. काही लोकही हलकट आणि स्वप्नही हलकट. परवा दिवशी माझ्या एका हलकट मित्राचा मला फोन आला, म्हणे पुरुषोत्तम मला एक स्वप्न पडलं. म्हणे काय रे दादा? म्हणे मी स्वप्नात लुना घेतली. म्हणलं बावळ्या, स्वप्नात तर फॉर्च्युनर घ्यायची रे, तू हलकट आहे मला माहिती, पण स्वप्न एवढं हलकट असतं का? स्वप्नात कुठं लुना घेत असते का? स्वप्नात एखादं हेलिकॉप्टर घ्यायचं आणि त्याला काही पैसे भरावं लागत नाही, त्याला काही हप्ते भरायचं काम नाही. काही केलं स्वप्न जरी पडलं तरी स्वप्नात चटणी भाकर खातात. अरे स्वप्नात तरच मला एक हाय बावळ्या, स्वप्नात तर गुलाबजाम खात जाय. म्हणून माणसाचं टार्गेट मोठं ठेवलं पाहिजे आणि त्यानुसार माणसाने जीवनचर मार्गक्रमण केलं पाहिजेत. निश्चित सत्य संकल्पाचा दाता नारायण. अरे चुकीचं काम करणारे लोक जर भेट नाही तर आपण धर्माचं काम करणाऱ्या लोकांनी का म्हणून भेलं पाहिजेत? आपण काही लोकांना चुकीचं सांगतो? संप्रदायातल्या कोणत्याच माणसाने या समाजाला कधीच चुकीचं सांगितलं नाही. म्हणून माझी विनंती गड्यानो, संप्रदायाचा प्रचार करा. तुकोबरायचं खूप कौतुक केले रामेश्वर भट्टाने. म्हणे रामेश्वर भट्ट द्विजा तुका विष्णू. तुकाराम महाराज आणि भगवान विष्णू वेगळे आरतीमध्ये सुद्धा आहे. तुकिता तुलनेसी ब्रह्म तुकासी आले म्हणून रामेश्वरी राघवे सागरात पाषाण तारिले तैसे तुकोबाने आभंगर चिले आरती तुकारामा. किती गोड वर्णन केलंय. जळी दगडा सहित वह्या तारियल्या जैशा लाह्या. जशा पाण्यावर लाह्या तरंगाव्या तशा माझ्या जगद्गुरु तुकोबरायांनी गाथा तरंगवला. अरे जो गाथा तुमच्याने माझ्या उद्धारासाठी निर्माण केलाय, या माथ्यानं त्या गाथ्याचं स्वागत तर केलंच नाही गड्यानो, पण या माथ्याने तो गाथा बुडवण्यासाठी प्रयत्न केला. पण तुकोबरायांनी भगवंताची साधना केली, अनुष्ठान केलं आणि इंद्रायणी मातेतून जसा लाह्या तरंगाव्या माझ्या तुकोबरायचा गाथा तरंगला. हे ज्यावेळेस रामेश्वर भट्टाला कळालं त्यावेळेस रामेश्वर काय समाजाचा नेम आहे, जोपर्यंत चमत्कार नाही तोपर्यंत नमस्कार करत नाही. जगद्गुरु तुकोबराने हा नमस्कार चमत्कार केल्यामुळं धन्य तुकोबा समर्थ जेने केला हा पुरुषार्थ विठोबार. भट्ट दुजा तुका विष्णू नाही दुजा. धन्य तुकोबा समर्थ जेने केला हा पुरुषार्थ. अभंगाची सरळ भूमिका मी तुम्हा सर्व मंडळी समोर ठेवली. अगदी गोड नियोजन आमच्या मित्रांनी केलंय. नजर लागाव एवढा गोड कार्यक्रम आहे. खूप सुंदर संकल्प त्यांनी हाती घेतलाय महाराज. तुकोबरायचं पण मंदिर आहे दादा, तुकोबरायचं आणि पांडुरंगाचं मंदिर आहे. माझी सर्वांना विनंती आहे, हे मंदिर दशरथ महाराजांचं नाहीये, हे मंदिर त्यांचं नाही, हा आश्रम त्यांचा आहे असं मुळीच नाही समजायचं. हा आश्रम तुमचा नाही माझा आहे. म्हणून आपलं सर्वांचं कर्तव्य आहे महाराज, निश्चित आपण सर्वांनी त्याला सहकार्य केलं पाहिजे. मी तर प्रत्येक ठिकाणी करतो. तुमचं मंदिर पूर्ण झालं ना दादा तर तुकोबरायची मूर्ती मी देतो, मी तुम्हाला कीर्तनातून जाहीर करतो.
ती केवढ्याची का असे ना तुम्ही सांगायची, पैसे मी देणार. मग आता जर मी कीर्तनकार असून जर माझ्या मित्राला सहकार्य करत असेल तर आपण लोकांनी तर थोडंफार सहकार्य केलं पाहिजेत. आमची तुमच्यावर दमदाटी नाहीये गड्यांनो. आम्हाला धर्माचं काम करायचं म्हणजे आम्ही तुम्हाला पैसे नाही मागत. पण पैसे जर तुम्हाला वाटतं बा महाराजाला पैसे दिले आणि महाराज पैसे खर्च करून टाकतील तर तुम्ही 100 गोण्या सिमेंट देऊ शकता का नाही महाराज? 50 गोण्या सिमेंट देऊ शकता ना. सिमेंट थोडं खाणार आहे आम्ही, काही चपाती सगळं नाही खाऊ शकत ना महाराज. तुम्ही विटा द्या ना, 100 विटा द्या. अरे प्रभू रामचंद्राचं राम मंदिर ज्यावेळेस अयोध्येला तयार करायचं होतं त्यावेळेस भारतातल्या एखाद्या बिझनेसमॅननं सुद्धा तेवढं मंदिर बांधलं असतं. वेडे होते का ते अयोध्येचे लोक? मग का गावोगावी त्यांनी झोळी पसरली, का गावोगावी 1 रुपया घेतला? याचं कारण सांगतो. अरे दिवसभर मोल मजुरी करणाऱ्या माय माऊलीनं जिला 200 रुपये रोज आहे, तिनं सुद्धा त्या 200 रुपयातले 100 रुपये अयोध्येच्या मंदिरासाठी दिले. का? की या देशातला या जगातला प्रत्येक माणूस ज्यावेळेस अयोध्येला प्रभू रामचंद्राच्या मंदिराला जाईल ते मंदिर पाहिल्यानंतर त्याच्या मनामध्ये धारणा निर्माण होईल की या मंदिराला मी माझ्या कष्टातले 100 रुपये दिलेले महाराज. तुम्ही सर्वांनी जर सहकार्य केलं तर सोन्यासारखं मंदिर तयार होईल. सुंदर असा धर्माचं एक अधिष्ठान तयार होईल. सुंदर असे वारकरी शिक्षण संस्था इथं सुंदर होईल. इथूनच एखादा कीर्तनकार तयार होईल. इथूनच एखादा कथाकार तयार होईल. इथूनच एखादा रामायणाचार्य तयार होईल. मी मगाशी तुम्हाला सांगितलं गड्यांनो, आम्ही पैसे कमवण्याची अक्कल नाही देणार, पण जीवन जगण्याची अक्कल तुम्हाला निश्चित या व्यासपीठातून भेटल्याशिवाय राहणार नाहीये. म्हणून सर्वांना मी विनंती करतोय, तुमच्यासमोर पदर पसरतोय, धर्माचं कार्यासाठी सगळ्यांनी सहकार्य करा. सहकार्य नाही करता आलं तरी चालेल, फक्त माझी विनंती काड्या करू नका. एवढं जरी नाही केलं तरी मंदिर होईल महाराज, बरोबर आहे का नाही? काड्या करू नका. हे बाकीचे लोक देणारच आहे महाराज. राजकीय क्षेत्रातला कोणता जरी मनुष्य दशरथ महाराज आला त्याला आपलंच म्हणायचं आणि त्याच्याकडून जे होईल तेवढी मदत घ्यायची. कारण तेच अजून कोणत्या पक्षाची एकनिष्ठ नाही तर आपण का राहायचं? कोणताही आला ना सगळ्या पक्षाचे लोक बोलवायचे, बाबा आम्हाला इथं टॉयलेटची व्यवस्था करून द्या. आपल्याला पैसे थोडे मागायचे महाराज त्यांना. इथं काही गट्टू बसून द्या, इथं किचनसाठी एखादं पत्राचं सेट द्या. कारण इथं एक सांगू का गड्यानं तुम्हाला, तुमच्या प्रॉपर्टी ह्या व्यक्तिगत असतात. पुढाऱ्याची प्रॉपर्टी व्यक्तिगत असती आणि साधूची प्रॉपर्टी समाजाची असती. रात्री 12 वाजता 2 वाजता तुमची गाडी या आश्रमाजवळ बंद पडू द्या आणि रात्री 2 वाजता तुम्ही या घरात या आश्रमामध्ये या दरवाजावर थाप टाका, बाबा अहो मी नांदेडला चाललो, गाडी बंद पडली. हे बघा ते म्हणतील, बघा इथं झोपण्याची व्यवस्था आहे, 2 गाद्या आहे, मस्त आनंदात करा. तुमची गाडी रात्री 2 वाजता बंद पडली, तुम्ही तुमच्या आमदाराला फोन करा बरं. अरे आमदाराचं द्या सोडून आणि तुम्ही त्यांच्या दारात जाण म्हणा, आमदार साहेब अहो आम्ही 10-5 लोक आहे, गाडी बंद पडली आमची, आम्ही तुमचे कार्यकर्ते. अहो कुत्रच गेटमध्ये येऊ देणार नाही तुम्हाला. तर आमदाराचा तर लांबचा विषय राहिला. आमदाराची प्रॉपर्टी त्याची स्वतःची प्रॉपर्टी आहे आणि साधूची प्रॉपर्टी समाजाची प्रॉपर्टी आहे. म्हणून सर्वांना माझी विनंती आहे, जेवढे काही या देशामध्ये आश्रम आहे ते साधू लोकांचे नाही, ते तुमचे माझे महाराज. तिथं तुमच्या राहण्याची व्यवस्था होईल, तुमच्या खाण्याची व्यवस्था होईल, तिथं आरामाची व्यवस्था होईल. म्हणून असं समजून चला की खूप सुंदर, किती सुंदर वातावरण महाराज. हवेवर आश्रम आहे. निश्चित माझे ज्ञानोबराय तुकोबराय लवकरात लवकर माझ्या मित्राची इच्छा पूर्ण करू. कारण कार्य कसं आहे, चांगलं आहे, सत्य संकल्पाचा. मग तुम्हाला होईल तेवढं सहकार्य आमच्या महाराजांना करा. अगदी निश्चित मी आमच्या महाराजांची गॅरंटी घेतो. काय असतं माहिती आहे का महाराज, आश्रम वाढलं की जबाबदारी खूप वाढते महाराज माणसाला, बरोबर आहे का नाही? आणि लोक चांगले करणारे कमी असतात आणि विदूषक खूप मोठे असतात महाराज. त्याच्यातून मी गेलेलो आहे, मी लय गट झालेलो आहे महाराज. या प्रकरणातून कोणीच काही करू शकत नाही आपल्याला. त्यांना माहिती आहे हे आपल्या पुढं 10 किलोमीटर, त्याच्यामुळे आपलं कोणी नादी लागत नाही. कारण आपल्या मनातच काही नाही, जे ते तोंडातच जन महाराज. सज्जनाशी नकळे दुर्जनाची बुद्धी. आता लोक कपटीपणानं काय घात करतील काही सांगता येत नाही ना महाराज. कीर्तनात असं एवढ्या वजनात कोणी राजकारण्याला कीर्तनकार बोलल का महाराज? कोणी? ती हिंमत फक्त आपल्यातच आहे, ती ताकद फक्त पुरुषोत्तम पाटलामध्ये नाही आहे ना. खरं आहे ना, महाराष्ट्रातला कोणताच पुढारी सांगू शकत नाही. खरं आहे ना महाराज, 70% योगदान आपलं आहे का नाही बाबा? आहे का नाही? मग आपण आपल्या काही बायका साड्या थोड्या मागतो यांना, आमच्या पोरायला अंडरविली मागतो? काही मागत नाही ना आपण. आम्ही तुम्हाला धर्मासाठी सहकार्य करा म्हणतो. तुम्ही आमचे मालक नाहीये, तुम्ही आमचे सेवक आहात. कोण आहेत? सेवक म्हणून आपण त्यांना समाजासाठीच मागणार आहोत. का आतापर्यंत एवढा मोठा कोटी रुपयाचा खर्च असतो महाराज सप्त्याचा. आमच्या देवदादाला माहिती आहे. कधी एखाद्या माणसानं सांगा की पुरुषोत्तम महाराजांनी पावती बुक छापलं, काय ताने तुमच्याकडून घ्यायचं लोकांना खाऊ घालायचं, बरोबर आहे का नाही? म्हणून आपल्या माणसाविषयी कधीतरी चांगले विचार करत जा. धर्माचं कार्य जर मोठं होत असेल, अरे सगळे लोक एकूण एकायला सहकार्य करतात.
नांदेडमध्ये जर एखाद्या मुस्लिमाचं दुकान जळालं तर सगळे मुस्लिम एकत्रित येऊन त्यांना चंदा गोळा करून त्यांना दुकान सुरू करून देतात. एखाद्या जैन माणसाचं दुकान जळालं सगळे मारवाडी जैन एकत्रित येऊन त्याला परत दुकान सुरू करून देतात. आपलं जर दुकान जळलं तर शेजारचं भजे तळून खातं. एवढे तर हलकट लोक आहे महाराज आपले. त्याच्यामुळे आपल्या माणसाविषयी सहानुभूती ठेवा, आपल्या माणसाला सहकार्य करायचं शिका. म्हणून अगदी गोड नियोजन आमच्या दशरथ महाराजांनी केलंय. नजर लागावं एवढा सुंदर कार्यक्रम आहे. माझी खरोखरच तब्येत बरोबर नाही आहे, पण आल्यानंतर एवढं चांगलं कार्य पाहिल्यानंतर एकदम आनंद वाटला. निश्चित कोणती जरी अडचण तुम्हाला वाटली तर तुमचा लहान भाऊ म्हणून मला हक्काने सांगा. नक्की मी तुमच्या प्रत्येक ओला धावून आल्याशिवाय राहणार नाहीये. केलं पाहिजेत ना महाराज, हे प्रत्येकाला नशीब नाहीये. अरे कीर्तन करून बंगले बांधणारे लय मोठे महाराज लोक आहे. कीर्तन करून व्याजानं पैसे वाटणारे लय मोठे महाराज लोक आहे. पण कीर्तन करून मंदिर बांधणारे ठराविकच, आणि त्यात माझा मित्र आहे महाराज. मग जो धर्माचं काम करतात त्यासाठी आपण नाही उभं राहायचं, कोणी राहायचं. त्याच्यामुळं हे आश्रम झाला, ही प्रॉपर्टी तुमच्या काय गावाचं नाव आहे आपल्या बारडकर मंडळी. हा आश्रम माझ्या मित्राचा नाही आहे, हा आश्रम तुमच्या सर्वांचा आहे. आणि तुम्ही सर्वांनी माझ्या ज्ञानोबराय तुकोबरायचं मंदिर वारकरी शिक्षण संस्था उभारण्यासाठी आमच्या महाराजाला तुमच्या वटीत टाकतोय. नक्की त्यांना काय करा, सहकार्य करा. थोडंफार काही झालं बी तरी आपलं लेकरू म्हणून आमच्या महाराजांना माफ करा आणि त्यांच्या पाठीमागं तुम्ही सर्वांनी उभे राहा, अशी मी तुम्हाला संप्रदायाच्या वतीने विनंती करतो. प्रत्येकाने देशाविषयी धर्माविषयी स्वाभिमान बाळगा, प्रत्येकाने एकत्रित या, प्रत्येकाने देशाविषयी जागृत राहा. सर्वांना माझी विनंती, व्यसन करू नका. दारू गांजा मत पियारो अक्कल गुम हो जाती है, अपने पलों का दाम खर्च के मुंह में मिट्टी आती है. व्यसन नका करू, एकत्रित सर्वांनी राहा, देशाची धर्माची सेवा करा आणि प्रत्येकानं आपल्या मायबापाची सेवा करा. मी दररोजच सांगतोय. आई माझी सागर दिला तिने जीवनाला आकार, तळप त्या उन्हात आणि रखरख त्या रानात, राहिली समाजासाठी तू ग कष्टाच्या घामात. कधी मिळेल मुठभर घास, कधी घडे तिला उपवास, ओल्या मातीतून चालताना तुडविले काट्याचे फास. आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाला आकार. म्हणून प्रत्येकानं आपल्या आई वडिलाची सेवा करा, धर्माची सेवा करा, गायीची सेवा करा. अगदी गोड नियोजन तुम्ही सर्व मंडळींनी केलंय. पुनश्च एकदा सर्वांच्या चरणी मी माझा माता ठेवतो. कार्यक्रमासाठी उपस्थित सर्वच गुणीजन महाराज मंडळी, त्यामध्ये प्रामुख्यानं आमचे देवदास महाराज आहेत, ज्यांनी गोड असा पखवा जाजवला. या सर्व गुणीजन महाराज मंडळीसाठी सर्वांनी एकदा टाळी वाजवा. आज आवर्जून आपल्या कार्यक्रमाला आशीर्वाद देण्यासाठी या परिसरातील सगळे संत महंत मंडळी उपस्थित आहेत. त्यांच्याही चरणी मी माझा माता ठेवतो. ज्यांची गोड अशी माईक सिस्टीम आहे त्यांच्याही चरणी मी माझा माता ठेवतो. तरोड्याहून आमच्या बंधुवत प्रेम करणारा आमचे मित्र दादा, लक्ष द्या बरं आमच्या दशरथ महाराजाकडं. तुमच्या बी आमदाराला सांगा, बरोबर आहे का नाही. सगळ्यांनी सगळ्याला सांगा ना, आपलं काम किती चांगलं होईल याच्यासाठी प्रयत्न करा. हे बघा, धर्माचं काम करणारे लोक नाही भेटणार हो महाराज तुम्हाला. अरे ज्याने संसाराचा विचार केला नाही, मायबापाचा विचार केला नाही, काही नाही केला, आणि ज्यानं धर्मासाठी आपलं जीवन समर्पित केलं, आपण त्याच्यासाठी उभं राहिलं पाहिजेत का नाही महाराज. अरे मग तुम्ही हिंदू म्हणून जर हिंदूच्या मागाने उभे राहणार तर आपल्या पाठीमाग उभे तरी कोण राहतील. म्हणून सर्वांना माझी विनंती आहे, इथं अजिबात कोणत्याही प्रकारचा विकार अंतकरणात न आणता आमच्या महाराजांच्या पाठीमागं आपण सर्वांनी उभे राहा, अशी मी तुम्हाला हात जोडून सर्वांना विनंती करतो. जाता जाता सर्वांना एक छोटीशी विनंती करतो. आम्ही ज्या परिसरामध्ये राहतो त्या परिसरामध्ये एक छोटीशी गोशाळा सांभाळतो. तुम्ही म्हणसाल काही पैसे वगैरे मागता का महाराज? अजिबात तसलं काही मनात पाप नका आणू. पण त्या गाईची सेवा करण्यासाठी एक छोटासा उपक्रम आम्ही हाती घेतला आहे. बाबा, गाईचं असं झालं आहे, आपल्याकडे येणारी गाय कधीच चांगली नसते, आणि गाईसाठी लोकांकडे पैसे तरी काय मागायचे महाराज. सगळा शेतकरी वर्ग आपल्या जवळचा असतो. मग त्या गाईची सेवा कशी करायची